नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण दुधी भोपळ्यापासून हलवा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर इथे मी एक भोपळा घेतलेला आहे. एकदम मध्यम आकाराचा आहे आणि कवळा आहे. याचबरोबर लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर वेलची पूड घेतलेली आहे आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. अगदी थोडंसं फूड कलर घेतलेलं आहे, हिरव्या रंगाचा. फूड कलर नाही घेतला तरीही चालेल, अगदी ऑप्शनल आहे. तर आता आपण इथे हा भोपळा याची साल काढून घेणार आहोत. पूर्ण भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी संपूर्ण भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि याचे दोन्ही साइडने याला कट करून घ्यायचं आहे. भोपळ्याला दोन्ही बाजूंनी कट करून घेतल्यानंतर मधोमध याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला हा भोपळा एकदम फ्रेश आहे. आता या स्टेजला हा भोपळा मी किसून घेणार आहे. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला हा भोपळा किसून घेणे अगदी गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हाच हा भोपळा किसून घ्यायचा आहे, नाहीतर भोपळा हा काळा पडतो. आता आपण कृतीकडे वळूया. इथे गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा जे काही आपण साजूक तूप घेतलेलं आहे ते गरम करून घ्यायचं आहे. याचबरोबर मी इथे काही ड्रायफ्रूट्सही वापरणार आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. इथे मी काही काजूचे काप घेतलेले आहेत, बदाम आहेत आणि काही मनुके आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहेत. अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागणार नाही आपल्याला हे तळून घ्यायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसेही घालू शकता. आता या स्टेजला मी प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. आपले हे ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत. त्याचबरोबर मी कढईमध्ये आपण किसलेला भोपळा ते देखील घालत आहे. किसलेल्या भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं. ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे. यामध्ये आपला हा भोपळा तरी 50% शिजतो. इथे 5 ते 10 मिनिटं लागणार आहे. मी गॅसची फ्लेम हाय करून यावरती हे पाणी पूर्णपणे शोषून घेत आहे आणि आपला हा भोपळा 50% याला शिजवून घेत आहे. तर इथे 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता भोपळ्याची क्वांटिटी इथे कमी दिसते आहे. याचा अर्थ यामधलं पाणी अर्ध शोषून घेतलेलं आहे. आता या स्टेजला मी यामध्ये अर्धी वाटी दूध घालत आहे. यामध्ये देखील आपल्याला हा भोपळा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. अगदी हाताखाली असलेल्या वस्तूच आपल्याला इथे वापरायच्या आहेत. आपल्याला कुठला खवा किंवा मावा असं काहीही वापरायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ हे दूध आटत आलेलं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटं लागतात. आपलं हे दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आता या स्टेजला मी इथे वेलची पूड घालत आहे. वेलची पूडने आपल्या या हलव्याची टेस्ट खूप छान लागते. अगदी 8 ते 15 दिवस टिकणारा हा हलवा आहे. अजिबात खराब होत नाही आणि आरोग्यासाठी तर खूप उत्तम आहे. आता या स्टेजला मी इथे साखर घालत आहे. साखर दाखवताना मी 1 वाटी दाखवलेली होती, पण आपल्याला इथे अर्धीच वाटी साखर लागणार आहे. साखर पूर्णपणे मिक्स करून घेऊया. गरम गरम हलव्यामध्ये आपण साखर घातलेली आहे, तर साखर ही विरघळत आहे आणि आता याला भरपूर पाणी सुटणार आहे. यामध्ये देखील आपण राहिलेलं जो काही हलवा आहे, जो शिजायचा बाकी आहे, तो यामध्ये पूर्णपणे शिजून निघतो. आता या स्टेजला आपण तळलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालत आहोत. तुम्ही बघू शकता साखरेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे.
यामध्ये 100% आपला हा हलवा तयार होतो। जवळजवळ पाणी हे आटत आलेलं आहे। आता या स्टेजला मी इथे फूड कलर घालत आहे, हिरव्या रंगाचा। फूड कलर मी अगोदरच सांगितलं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल। फूड कलर मी पूर्णपणे मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता फूड कलरने आपल्या या हलव्याला खूप छान रंग येतो। पाच मिनिटं मी छानपैकी हे हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा दुधी भोपळ्याचा हलवा अगदी तयार आहे। याचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता। भोपळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि मुख्य म्हणजे भोपळ्याने वजन कमी होतं आणि हाय ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतं। मुलं असं ही भाजी खात नाहीत, तर आपण अशा वेगळ्या पद्धतीने आपण या हलव्याच्या स्वरूपामध्ये मुलांना खाऊ घालू शकतो। हलवा आपला पूर्णपणे तयार आहे, तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद।